नमस्कार मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या सर्व मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा। 29 जून रोजी येणाऱ्या वटपौर्णिमेसाठी सर्व मैत्रिणींची तयारी सुरू झाली असेलच, पण पूजेच्या वेळी कोणती वस्तू विसरू नये याची चिंता प्रत्येक मैत्रिणींना असते। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि पूजेचे शुभ मुहूर्त काय आहे तो आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। मी इथे पहिल्यांदा हळदी कुंकू घेतलेला आहे, नंतर मी इथे दिवा घेतलेला आहे, दोरा घेतलेला आहे, कापूर आणि अक्षदा घेतलेल्या आहेत, उदबत्ती घेतलेली आहे, कापसाचे वस्त्र घेतलेले आहे, इथे मी वडाच्या पूजेसाठी म्हणजे ओटीसाठी मी इथे पीस घेतलेला आहे, आंबा घेतलेला आहे, गव्हाणी ओटी भरलेली आहे। ओटीमध्ये ठेवण्यासाठी मी इथे हळकुंड, खारीक, सुपारी, बदाम घेतलेले आहेत। इथे मी पान, पैसा, सुपारी घेतलेली आहे, फुलंही घेतलेली आहेत, शृंगाराचं साहित्यही घेतलेलं आहे, काडीपेटी घेतलेली आहे, नैवेद्यासाठी बर्फी घेतलेली आहे, पंचामृतही घेतलेला आहे आणि वडाची ओटी भरताना मी नारळी घेतलेला आहे। पण वडपौर्णिमेला आंब्याचं महत्त्व जास्त असतं म्हणून मी आंबाही घेतलेला आहे आणि नारळी घेतलेला आहे ओटीसाठी। इथे मी पाणी घेतलेलं आहे। वडाची पूजा झाल्यानंतर आपण सुवासिनींची ओटी भरण्यासाठी मी इथे गहू आणि आंबेही घेतलेले आहेत। वेगवेगळ्या भागांमध्ये आणि घरच्या परंपरेनुसार साहित्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो, त्यामुळे आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना विचारून पूजेची तयारी करावी। आता आपण शुभ मुहूर्त पाहणार आहोत वडाच्या पूजेचा। पूजा करण्याचा उत्तम मुहूर्त सकाळी 9 ते 10:40 आहे। नंतर अभिजित मुहूर्त हा दुपारी 11:56 पासून ते 12:52 आहे। या कारणाने सकाळी पूजा करता आली नाही तर यावेळेत ही पूजा करू शकता, किंवा यावर्षी शुक्ल योग दुपारी 2:36 आहे। हा अतिशय शुभ योग मानला जातो। तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूची ही संपूर्ण यादी आणि शुभ मुहूर्त तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि अशाच धार्मिक, पारंपरिक आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या जय सद्गुरू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।